नमस्कार, अथकला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला हे सुंदर असे सिंगल कमळ कसे बनवायचे आहे ते बघायचं आणि या कमळापासून आणि वेगवेगळे प्रॉप्स यूज करून आपण सुंदर सुंदर रांगोळ्या कशा बनवू शकतो ते देखील बघायचं आहे। तर रांगोळ्यांमध्ये ना आता जनरली आपण रांगोळी तर बनवतोच, पण आपण इथे एक नवीन प्रकारे बनवलेला आहे कलश महिरप। तर सेंटरला असं कलश ठेवायचं असेल, समजा आता कलश स्थापना वगैरे असेल घरामध्ये तुमच्या, तेव्हा तुम्ही अशा प्रकारे डेकोरेट करू शकता। तर अशी ही कमळ जी आहेत ते लावायची आहेत। बघा इथे आपण छोटा कलश आहे त्यासाठी 5 कमळ घेतले आणि प्रत्येक कमळाच्या सेंटरला जी जागा असते त्याच्या जागेमध्ये आपण अशी सुंदर सुंदर ही पानं लावलेली आहेत, ज्यावर स्वस्तिक बनवलेला आहे। तर सुंदर एकदम मंगलकारक अशी ही रांगोळी जी आहे आपली तयार होईल। आता जर तुमचा कलश मोठा असेल तर काय करायचं, सिंपली मधली जी स्पेस आहे ती वाढवायची। त्यासाठी आपण इथे 5 कमळाऐवजी 6 कमळ घेतलेली आहेत, जेणेकरून आपली सेंटरची स्पेस वाढली आणि एक पान देखील एक्स्ट्रा लावलं। आणि समजा तुम्हाला कलश डेकोरेशन जरी करायचं नाही, नुसतं एक रांगोळी बनवायची असेल तर देखील तुम्ही काय करू शकता, अशा प्रकारे सेंटरला एक फूल घ्यायचं। आता बघा इथे हे 8 पाकळ्यांचं फूल आहे। तर आपण काय करणार, पहिले जे अपोजिट पाकळ्या आहेत तर 2 पाकळ्यांच्या मध्ये जे डिस्टन्स असतं त्यामध्ये आपल्याला असे हे कमळ ठेवून घ्यायचे आहेत। आणि त्यानंतर ना जे साईडला आता जे डिस्टन्स राहिलेले आहेत 4, तर तिथे देखील आपल्याला असंच कमळ ठेवायचं। तर हे कमळाने देखील सुंदर दिसेल, किंवा जर तुम्हाला इथे कमळ ठेवायचं नसेल तर इथे देखील तुम्ही अल्टरनेट एक कमळ आणि एक पान जे आहे ठेवून इथे डेकोरेट करू शकता। तर हे जे पानं आणि मध्ये सेंटर जे फूल ठेवलेलं आहे त्याचं ट्युटोरियल आपण ऑलरेडी बघितलेलं आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते, तुम्ही तिथून बघून घ्यायचं आहे। आता हे जे सेंटरचं फूल आपण ठेवलेलं होतं, तुमच्याकडे जर दुसरं कोणतं फूल असेल तर तुम्ही ते फूल देखील इथे ठेवू शकता। प्रत्येक कुठलाही फूल असो, सगळ्याच फुलं इथं खूप सुंदर दिसणार आहेत। किंवा समजा तुमच्याकडे सेंटरला ठेवण्यासाठी फूल जरी नसेल तर काय करू शकता, तर सिंपली तुम्ही इथे रिअल फ्लावर्स जे असतात त्यांच्या पाकळ्या बनवायच्या आणि सेंटरला टाकायचं। आता बघा हे सेंटरचं फूल थोडंसं नाजूक आहे, त्यासाठी आपण ही जी पानं आहेत ती देखील इथे नाजूक घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून ही एक नाजूक अशी रांगोळी जी आहे ती तयार होईल। आता ह्याच रांगोळीला काय करू शकतो, परत कलश महिरप कलश डेकोरेट जर करायचं असेल तर सेंटरला फक्त ती मधली सेंटर पीसची फूल काढून टाकायचा आणि त्याच्याऐवजी कलश ठेवायचा। त्यानंतर ना बघा आता हे एक महिरप आहे कमळाचं, जे की तुम्ही सर्वांनी बघितलंच असणार आहे। यूट्यूबवर याचे भरपूर सारे ट्युटोरियल्स अवेलेबल आहेत। तर हे असं आपल्याला बनवायचं, त्यानंतर सेंटरमध्ये अशा प्रकारे कलश डेकोरेट करायचा, किंवा तुम्हाला नुसतं रांगोळी बनवायची असेल तर सेम कलरचं फूल ठेवायचं आणि प्रत्येक कमळाच्या वरती एक एक स्वस्तिकचे पान ठेवायचे आहे, जेणेकरून ही जी रांगोळी आहे ती खूप सुंदर दिसून येईल तुमची। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ह्या अशा सुंदर रांगोळ्या आणि जे आपलं मेन सेंटर ऑफ अट्रॅक्शन आहे, जे की आपलं कमळ आहे छोटंसं, ते कसं बनवायचं हे बघूयात। आणि शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आपण अजून भरपूर डिझाईन्स व्हिडिओच्या शेवटी दाखवलेले आहेत। तर कमळ बनवण्यासाठी आपल्याला 7 गुलाबी, 2 पांढरे आणि 5 गुलाबी मोती एका वायरमध्ये ओवून घ्यायचे आहेत। हे सर्व 5 नंबरचे मोती आहेत। त्यानंतर ना एका मोत्यातनं एक मोती मागे करायचा आणि समोरच्या एका मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे। ठीक आहे, तर ही आपली आकृती अशी दिसणार। आता एवढं केल्यावरती काय करायचं आहे, तर 3 गुलाबी आणि 2 पांढऱ्या कलरचे मोती ओवून घ्यायचे। आणि बघा जो खालचा जो पांढरा कलरचा मोती दिसत आहे त्या पांढऱ्या मोत्याच्या खाली पहिला जो गुलाबी मोती येतो त्या गुलाबी मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची, म्हणजे इथे वरती एक पाकळी तयार झाली। त्यानंतर ना आपल्याला परत एकदा 5 गुलाबी मोती ओवून घ्यायचे आहेत आणि गाठीच्या जवळचा जो पहिला गुलाबी मोती आहे त्या गुलाबी मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची। तर बघा इथे अशी ही इन्फिनिटी लूप म्हणा किंवा एक जे 2 पाकळ्या आहेत एकमेकांवरती अशा ह्या तयार झालेल्या आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, तर 3 गुलाबी आणि 2 पांढरे मोती ओवून घ्यायचे आणि इकडच्या साईडला बघा आता खालच्या जो कॉमन मोती आहे त्या मोत्यापासनं मोजत चौथ्या मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे। ठीक आहे, त्या मोत्यापासनं चौथा मोती मोजायचा, चौथ्या गुलाबी मोत्यातनं आपल्याला सुई काढायची। त्यानंतर आपल्याला 2 पांढरे आणि 3 गुलाबी मोती ओवायचे आहेत आणि समोर आता जे पाकळी आहे त्या पाकळीमध्ये जे पांढरे मोती आहे त्याच्या वरती जो गुलाबी मोती येतो त्या गुलाबी मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची। त्यानंतर ना परत एकदा 5 गुलाबी मोती ओवून घ्यायचे आहेत आणि पहिला मोती मागे करायचा, समोरच्या एका मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे। ठीक आहे, म्हणजे आपण इथे अजून एक पाकळी बनवत आहोत। हे सर्व मोती परत एकदा सांगत आहे की 5 नंबरचे आहेत, वायर 50 नंबरचा घेतलेला आहे।
त्यानंतर आपल्याला 3 गुलाबी आणि 2 पांढरे मोती ओवायचे आहेत। आणि आता काय करायचं, जे पांढरे मोती आहे त्या पांढऱ्याच्या वरती जो पहिला गुलाबी येतो त्या गुलाबी मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची। ठीक आहे, हे असं तयार झाल्यावर पुन्हा आपल्याला 5 गुलाबी मोती ओवून घ्यायचे आहेत। इथे 5 गुलाबी मोती ओवायचे आणि परत एकदा पांढऱ्या मोत्यांच्या खाली जो गुलाबी मोती आहे त्या एकाच गुलाबी मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। तर बघा इथे अशी ही 2 जे पाकळ्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत। त्यानंतर आपल्याला आता 3 गुलाबी आणि 2 पांढरे मोती ओवायचे आहेत आणि परत एकदा आपल्याला चौथा मोती जो आहे तो शोधायचा आहे। ठीक आहे, कॉमन ज्या मोत्यातनं सुई काढली त्या मोत्यापासून आपल्याला चौथा मोती शोधायचा आहे आणि त्या चौथ्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची। ठीक आहे, हे एवढं झाल्यावर असं दिसेल। आता आपल्याला काय करायचं आहे तर 2 पांढरे आणि 3 गुलाबी मोती ओवून घ्यायचे आहेत आणि वरची जी पाकळी आहे जिथे पांढरे मोती आहेत त्या पांढऱ्याच्या वरती जो एक गुलाबी मोती आहे त्या गुलाबी मोत्यातनं सुई काढायची। तर बघा आपली आकृती ही अशी दिसेल। आता आपल्याला काय करायचं आहे तर सुई फिरवत आणायची आहे, खालच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे। ठीक आहे, त्यासाठी आपण आधी ह्या गुलाबी मोत्यातनं सुई फिरवून घेऊ। आता आपल्याला उलट दिशेने मागच्या दिशेने सुई फिरवायची आणि खालचे जे पांढरे मोती आहेत त्या पांढऱ्या मोत्यातनं आपल्याला सुई काढायची। कशी तर वरून खालच्या दिशेने सुई निघाली पाहिजे। खालच्या दिशेने सुई निघाल्यावरती आपल्याला आता पुढची प्रोसेस करायची। तर बघा आपण अशी पूर्ण सुई जी आहे ती फिरवून घेतलेली आहे आणि खालच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढली। त्यानंतर आता आपल्याला 5 गुलाबी मोती ओवायचे आणि बघायचे जे 2 पांढरे मोती दिसत आहेत ना त्याच्या वरती जो पहिला गुलाबी दिसतो त्या गुलाबी मोत्यातनं आपल्याला इथे सुई काढून घ्यायची आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे आपली ही एक साइडला बघा पूर्ण जी बॉर्डर आहे गुलाबी कलरची ही बनलेली आहे। आणि आता काय करायचं आहे, आता आपल्याला जसं आपण ह्या साइडला बनवलेलं सेंटरची एक पाकळी, सेंटरच्या पाकळीच्या बाजूला एक जशी ही पाकळी बनवली तशीच आपल्याला आता डावीकडे बनवायची आहे। त्यासाठी आपल्याला सुई फिरवत न्यायची कुठपर्यंत तर पहिली जी आपण स्टार्टिंगला गाठ मारलेली आहे ना तर गाठ मारलेल्या तो जो पहिला गुलाबी मोती आहे तिथपर्यंत सुई आपल्याला घेऊन जायचं आहे। ठीक आहे, त्यानंतर आता तिथपर्यंत गेल्यावर तिथे परत जसं इकडे ओलं होतं तसंच 3 गुलाबी 2 पांढरे मोती ओवायचे। चौथा गुलाबी मोती शोधायचा आहे। गाठीच्या जवळचा जो मोती होता पहिला त्या मोत्यापासून मोजत जायचं, चौथा गुलाबी मोती शोधायचा आणि त्या मोत्यातनं सुई काढायची। ठीक आहे, त्यानंतर पुढची प्रोसेस बघा मागच्या वेळी जशी केली तशीच आपल्याला आता इथे अजून एकदा करायचं आहे। त्यासाठी 2 पांढरे आणि 3 गुलाबी मोती ओवायचे आणि पांढऱ्या मोत्याच्या वरती जो गुलाबी मोती येतो पहिल्या नंबरचा एकच गुलाबी मोती त्या गुलाबी मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे। ठीक आहे, एवढं झाल्यावरती आता काय करणार तर 5 गुलाबी मोती ओवायचे आहेत आणि पहिला गुलाबी मोती मागे करायचा, समोरच्या एका मोत्यातनं आपल्याला सुई इथे काढायची आहे। त्यानंतर 3 पांढरे 2 गुलाबी मोती ओवायचे आणि बघा तो जो पांढरा मोती आहे त्याच्या वरती जो गुलाबी मोती येतो त्या मोत्यातनं सुई काढायची। ठीक आहे, त्यानंतर परत एकदा 5 गुलाबी मोती ओवायचे आहेत आणि खालचा जो पांढरा मोती आहे त्याच्या समोर जो पहिला गुलाबी येतो त्या गुलाबी मोत्यातनं सुई काढायची। बघा कन्फ्यूज होऊ नये म्हणून आपण इथे कलर्स आणि मोती किती घ्यायचे हे लिहून दिलेलं आहे। तर जे लिहून दिलेलं आहे त्यानुसारच तुम्ही इथे मोती ओवून घ्यायचे आहेत। त्यानंतर 3 गुलाबी 2 पांढरे मोती ओवायचे, परत एकदा चौथ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आणि नेक्स्ट प्रोसेस करायची आहे आता पुढची स्टेप। त्यासाठी परत एकदा आपल्याला आता इथे मागच्या वेळीप्रमाणे 2 पांढरे आणि 3 गुलाबी मोती ओवायचे। त्यानंतर पांढऱ्या मोत्याच्या वरती जो गुलाबी मोती येतो त्या गुलाबी मोत्यातनं सुई काढायची। आता आपल्याला परत एकदा सुई काय करायची आहे, जसं आपण मागच्या वेळी फिरवत आणलं होतं ना मागच्या साइडने बॅकवर्ड दिशेने फिरवत न्यायचं आणि खालच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं वरून खालच्या दिशेला सुई काढायची। जसं आपण मागच्या वेळी केलं होतं सेम तसंच। आणि लास्टची स्टेप म्हणजे 5 गुलाबी मोती ओवायचे आणि तो जो पांढरा मोती आहे पांढऱ्याच्या वरती जो पहिला गुलाबी येतो त्या गुलाबी मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे। तर बघा आपलं हे जे कमळ आहे फायनल लुक ह्याचा असं दिसून येतं। दोन्ही म्हणजे चारही साइडला ऍक्च्युअली सर्वच साइडने बॉर्डरने आपल्याला गुलाबी कलरचं जे आउटलाइन आहे ते इथे बनवून आलेलं आहे आणि मध्ये मध्ये जे आहे ते पांढऱ्या मोत्यांनी हे आपण डेकोरेट केलेलं आहे। त्यानंतर गाठ मारायची आणि एक्स्ट्रा धागा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे
आणि असे आपल्याला भरपूर सारे पीसेस बनवून घ्यायचे आहेत, 4, 5, 6 जेवढे तुम्हाला लागत असतील, जेवढे तुम्हाला डेकोरेशनसाठी यूज करायचं आहे तेवढे बनवून घ्यायचे आणि सुंदर सुंदर रांगोळ्या बनवायच्या आहेत। तर बघा इथे आपण हे अजून काही रांगोळ्या दाखवलेल्या आहेत, ज्यामध्ये आपण अजून काही वेगवेगळी फुलं यूज केलेली आहेत, छोट्या साईजची, मोठ्या साईजची आणि एकदम अगदी अशी ही रियुजेबल आणि प्रत्येक वेळा एक नवीन डिझाईनची रांगोळी तुमच्याकडे तयार करू शकता। तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। लाईक आणि शेअर देखील करा। धन्यवाद।